एक लाडू तुम्हाला ना मी तोडून दाखवते. नाही, मस्तच झालेत लाडू. मी मी 3 खाल्ले मगाचपासून. हे बघा किती मस्त अप्रतिम आणि झालेत लाडू. एकदम टेस्टी, एकदम मस्त. म्हणजे एकदम मऊ सॉफ्ट झाले ते. नमस्कार. आज मी बनवते हिरव्या मुगाचे लाडू. पौष्टिक असे. मुलांना सुट्ट्या पडल्या तर काहीतरी खाऊ लागतं ना, तर त्यासाठी आज मी तुम्हाला हिरव्या मुगाचे लाडू बनवून दाखवते. चला बघूया. हे हिरवे मूग मी असे 2 वाटी घेतलेत आणि हे मी धुवून नाही घेतलेत. मी असे ओल्या कपड्याने चांगले पुसून घेतलेत आणि आता हे मी पहिलं भाजून घेणार. तर ह्या वाटीने मी प्रमाण 2 वाट्या घेतलेत मूग. तर बाकीचं प्रमाण मी पुढे दाखवते. अगोदर ना मी मूग भाजून घेते. आता मी पॅन ठेवला आहे. तर आता 2 बॅचमध्ये मी मूग भाजून घेते. एक वाटी 2 वेळा. म्हणजे हलके भाजायचे आपल्याला कसे काय म्हणजे? हो, दाखवते. एकदम असे हलके नाही भाजायचे. तर आपल्याला परत पीठ पण त्याचं भाजावं लागणार तुपामध्ये. तर अगोदर मी दाखवते कितपर्यंत भाजायचे ते. आणि मुगाचे लाडू कसे पौष्टिक पण आहेत ना हो, सध्या. पौष्टिक आहेत. आणि आणि मुलं सध्या सुट्टे पडलेत, मुलांना घरी आहेत म्हणजे हो तर आपल्या मध्ये मध्ये भूक लागत बसते. शाळेत असले की तेवढं जास्त बनवायला लागत नाही ना काय. हो, बरोबर. तर ते भूक लागते तर मग काय मध्ये मध्ये आपलं आधे एक लाडू खाल्ला तरी बेस्ट आहे. काहीतरी नको ते खाण्यापेक्षा हो, हे सगळं बरं ना. काहीतरी असं बनवून ठेवायचं घरामध्ये. हा, आणि मुगाचे हे लाडू असे सालवाले आहेत ना, सालवाले जरा जास्त पौष्टिक असतात. पौष्टिक फायबर असतं सालामध्ये. बरोबर. हां, मुगाचे लाडू, गुळ पोह्याचे लाडू आणि बरेच काय काय आहेत ना. शेंगदाण्याचे लाडू पण देऊ शकतात तुम्ही. हो, मस्त हो. आपले हे घरगुती आपलं बनवलेलं बरं ना. हो, बनवायला आपल्याला घरात खाण्यापेक्षा. बनवायला पण होतात मस्त असे. सगळ्यांनाच होतात खायला. हो, सगळ्यांनाच होत खायला. मूग आता भाजून होत आले. थोडासा असा ना कलर चेंज झाला आहे. याच्यामध्ये फरक दिसतोय की बघा. हो, बऱ्यापैकी दिसतोय ना. हां, थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि आता हे काढून घ्यायचे. मी जास्त गॅस फास्ट वगैरे नाही केला आहे. मीडियम कमी जास्त म्हणजे करून केला आहे, फास्ट नाही केलेला. आता हे काढून घेते. आता हे सुद्धा तसेच भाजून घेते. आता मूग भाजून झालेत. आता ना एकदम असे थंड करून घेते आणि मग थोडे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला पावडर करून घ्यायचे आहे. आता एकदम गरम आहेत, तर थोडीशी थंड होऊ दे. मी आता हे थोडे काजू आणि थोडे बदाम घेतलेत, ते आता तुपामध्ये भाजून घेते. ड्रायफ्रूट तुम्हाला ना हवे असेल ते भरपूर टाकलात ना तरी पण चालेल. तरी ते मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे. आता त्यातलं मी 2 चमचे तूप टाकते. थोडेसे भाजून घेते म्हणजे कसे कुरकुरीत होतात आणि टिकतात पण पण ना. टिकतात पण चांगले. लाडू राहिले महिनाभर तरी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण चांगले राहतात कुरकुरीत. ह्याची पावडर जरी करून टाकली तरी सुद्धा चालेल किंवा अख्खे टाकले तरी पण चालेल. आणि हवे तेवढे टाका ड्रायफ्रुट्स. हो, कुठलेही अजून असतील तरी भरपूर टाकले तरी सुद्धा चालेल. पण आता थोडी गरमी आहे ना, त्याच्यामुळे जरा कमी टाकले तरी चालेल ना. उष्ण असतात ना थोडेसे. ड्रायफ्रुट्स थोडे गरम हो, असतात. बाहेर ना पावसाने काळोख केला एकदम भरपूर असा. दाखवतो तुम्हाला मी. एकदमच काळे टाकालेत. हे बघा, बाहेर असं काळे झालेत मस्त आणि वारा देखील सुटलाय. आता मी हे काढून घेते. आम्ही थोडासा असा डिंक घेतला आहे. 50 ग्रॅम नाही आहे, कमीच आहे. म्हणजे थोडासा 2 वेळा भाजायला होईल, थोडासा एवढाच. तर आता मी 1 चमचा तूप अजून टाकते. आणि डिंक चांगला भाजून घ्यायचा. एकदम असा आतपर्यंत भाजला पाहिजे तो. डिंक भाजला जात नाही पटकन असा. मी थोडं 2 वेळा टाकते. डिंक फुलतो ना असा हो, भाजला. फुलतो मस्त. चांगला फुलवून घ्यायचा, नाही तर आतमध्ये ना कच्चा राहतो आणि मग तो चिकट लागतो.
डिंक पण शरीरासाठी चांगला असतो ना. हो हो, खूप चांगला खूप चांगला खूप चांगला. आता भाजला आहे, थोडासा कलर बदली झाला आहे. आता मी काढून घेते. आता उरला तो पण भाजून हां, घे. तोही भाजून घेते. आपले आता ना हे एवढं असं जाड पाहिजे, थोडंसं ते एकदम बारीक असं होत नाही आणि आपल्याला हे चाळायचं पण नाही आहे. असं थोडंसं आपल्याला बारीक रवा असतो ना तेवढं असं होतं, तर एवढं असं आपल्याला पाहिजे. मुगाचं पीठ आपलं बनवून झालं आहे सगळं. आता याच भांड्यामध्ये ना आपण डिंक भाजून घेतला आहे ना, तो सुद्धा मी बारीक करून घेते. आता डिंक पण असा बारीक करून घेतला एकदम मस्त. तर आता आपल्याला पीठ भाजायला घेऊया. आता मी त्याच कढईमध्ये ना अजून थोडं तूप टाकते. आता आपल्याला 2 बॅचमध्ये पीठ भाजायचं आहे, एका वेळेला राहणार नाही. तसे लाडू झटपट होणार आहेत ना, हो, म्हणजे काही सगळं वेळ नाही लागत. हो, सगळं साहित्य असेल तर 1 तासाभरात पण होऊ शकतं. हां हां, एका तासाभरातच होणार. मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं, चांगला सुगंध सुटेपर्यंत. व्यवस्थित तुपात असं व्यवस्थित भाजायचं. हो हो. तूप हवं तेवढं व्यवस्थित घ्यायचं ना, जेवढं हां, लागेल तेवढं जेवढं घ्यायचं. तूप असेल ना तर टेस्ट पण छान लागते लाडवानं. मस्त असा हिरवा कलर आलाय बघ. हो हो. मुगासारखा कलर आला तर. हो, पीठ व्यवस्थित मस्त असं भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचा सुगंध एकदम येईपर्यंत. पीठ आता ना होत आलंय भाजून. अर्धी वाटी मी तूप याला घातलं. आता मी पीठ काढून घेते. मस्त असा सुगंध येतोय भाजलेला. आता मी हे थंड न झालं आहे, मिश्रण गरमच आहे. आता याच्यामध्ये 2 वाटी मुगासाठी मी 1 वाटी गूळ घेतलं आहे, अशी भरून घेतली एकदम. आपल्या गोडीच्या आवडीप्रमाणे टाकायचं, किती आपल्याला गोड पाहिजे, कमी जास्त तसं टाकायचं. आणि गूळ याच्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण डिंक घेतला आहे ना, तो सुद्धा आपण सगळा असा टाकून घ्यायचा मिक्स करून. आता हे सगळं परत मिक्सरला लावायचं आहे सगळं. हो, आधी सगळं एकजीव करायचं. हां. आपण पाक असा करून घेतला असं ना गुळाचा तरी चालतो, पण काय होतं माहिती आहे, नंतर ना ते मिश्रण हळूहळू थंड झालं ना की मग कडक होतं, मग आपल्याला बनवायला होत नाहीत लाडू, वळत नाहीत लाडू. त्याच्यामुळे असं सोपं पडतं आपल्याला. असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग थोडंसं मिक्सरला टाकायचं आणि मिक्सरमधून काढल्यावर एकदम मग असं म्हणजे पटकन सोपी पद्धत आहे ती, पटकन होतात लाडू. आता याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची आणि जायफळची पावडर आहे, ती पण मी टाकून घेते. आणि ड्रायफ्रूट आपण नंतर टाकणार लाडू बनवताना. ते मिश्रण अजून भरपूर गरम आहे तसं. आणि तूप राहिले ना थोडंसं अजून 1 चमचा, ते सुद्धा मी टाकून घेते. अजून तसं भरपूरच गरम आहे.
थोडंसं थंड झालं ना की तुम्हाला मी दाखवते की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून कसं घ्यायचं आणि कसं वाटून घ्यायचं ते असं सुद्धा लाडू वळत आहेत, पण काय त्याच्यामध्ये ना गुळाचे खडे आहेत ना, ते थोडे थोडे असे राहिले आहेत कुठे कुठे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं ना तर सगळं मस्त असं एकजीव होईल. असं थोडं थोडं टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात आणि थोडंसं फिरवायचं. पल्स मोडवर फिरवलं ना तरीसुद्धा चालेल. आता हे मिश्रण तयार झालं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ना फक्त असं पल्स मोडवर फिरवायचं की लगेच होतं. जास्त वेळ फिरवायला लागत नाही. आता हे ड्रायफ्रूट पण टाकते. ड्रायफ्रूटची पावडर करून टाकली ना तरीसुद्धा चालतं. तर आता मी बनवून घेते लाडू. झाला ना मस्त. मस्त हिरव्या मुगाचा लाडू तयार झाला आहे. ही वळायची पण टेक्निक असते ना. हो हो, सगळ्यांना जमत नाही. सगळ्यांना जमत नाही. व्यवस्थित गोल झाला पाहिजे. मी प्रॅक्टिस केली तर होता, काय मोठा विषय नाही. हो, हे लाडू कसे आपण काय रोज बनवत नाही ना. नाही हे वर्षातनं एकदा दोनदा असं काहीतरी बनवतो, त्याच्यामुळे त्याची सवय व्हायला थोडासा वेळ लागतो. नाही तर बाकीचे सगळे लाडू बनवून घे मस्तपैकी. हो, आपल्याला साईजमध्ये हवे तसे लहान मोठे बनवायचे. अशी बनवा ह्या पद्धतीने मस्त वाटीच्या प्रमाणाने आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे झालेत लाडू. एक लाडू तुम्हाला ना मी तोडून दाखवते. नाही, मस्तच झालेत लाडू. मी 3 खाल्ले मगाचपासून. हे बघा किती मस्त झालेत लाडू. एकदम टेस्टी, एकदम मस्त. म्हणजे एकदम मऊ सॉफ्ट झालेत एकदम. बेसनचे लाडू किंवा रव्याचे लाडू असतात तसे तसे एकदम झाले. झालेत आणि गुळामुळे एकदम छान लागतात. त्याच्यामुळे मस्तच टेस्ट आली त्याला. तुम्ही नक्की बनवा. आणि माझं एक सांगायचं राहिलं होतं की तुम्हाला ना याच्यामध्ये जर मेथी टाकायची असेल ना तर मेथीसुद्धा थोडीशी 50 ग्रॅमाची ना भाजून पावडर करून त्याच्यामध्ये टाका तरीसुद्धा चालेल. तरीसुद्धा खूप छान लागतील लाडू. बघा मस्त असे मुगाचे लाडू तयार झालेत आणि 2 वाटी मुगामध्ये ना माझे 24 लाडू तयार झालेत. मी मोठे मोठे बनवलेत आणि छोटे बनवलात तर 28-29 लाडू तयार होतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.